नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये भव्य वृक्षारोपण सोहळा पार पडतोय। गिरीश महाजन वृक्ष लागवडीसाठी पोहोचलेले आहेत। आपलं नाशिक हरित नाशिक या मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण केलं जातंय। आज पहिल्या टप्प्यात 1000 वृक्षांची लागवड केली जाईल। वृक्षारोपणासाठी आंध्र प्रदेशच्या राजमुंद्रीमधून खास देशी प्रजातीची झाडं मागवण्यात आली आहेत। टप्प्याटप्प्यानं शहरात तब्बल 15000 झाडांची लागवड केली जाणार आहे। तपोवनातली झाडं कापू नका या मुद्द्यानंतर आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्याच अनुषंगानं आज नवीन झाडांची लागवड केली जाते। नाशिकमधील दृश्य मंत्री गिरीश महाजन आणि साधू संतांच्या उपस्थितीत आज आपलं नाशिक आणि हरित नाशिक या मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण सुरू होत आहे। 15000 झाडं मागवण्यात आली आहेत। रोज 1000 झाडांचं वृक्षारोपण केलं जाईल। वृक्षारोपण व संवर्धन सोहळा आहे। या निमित्ताने कुंभमेळा मंत्री नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होते। मी आलेल्या सर्व साधू महंतांचं आजच्या या वृक्षारोपण सोहळ्यात हार्दिक स्वागत करतो। संत येती घरात होची दिवाळी दसरा आणि खरोखर या हरित कुंभाचं हे शुभारंभ जो आहे तो आपल्या साधू महात्म्यांच्या हस्ते होतो आहे आणि माननीय नामदार माननीय श्री गिरीशजी महाजन यांच्या हस्ते या सगळ्या साधू संतांना छान असं पुष्पहार अर्पण करून त्यांचं स्वागत केलं जात आहे। सियावर रामचंद्र की। तुमच्या सगळ्यांच्या टाळ्यांची साथ ही या आनंदामध्ये भर घालणारी आहे। तुमच्या सगळ्यांचा टाळ्यांचा कडकडाट हा जोरदार होऊ दे। गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत आजच्या दिवशी नाशिक शहरामध्ये विविध ठिकाणी वृक्ष लागवड केली जाणार होती आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या माध्यमातून जोरदार नियोजन करण्यात आलेलं आहे। थोड्याच वेळात गिरीश महाजन देखील या ठिकाणी पोहोचणार आहेत। नाशिकच्या मखमालाबाद परिसरामध्ये देखील या ठिकाणी साधू महंत पोहोचलेले आहेत। काही प्रशासकीय अधिकारी देखील पोहोचलेले आहेत। सुरुवातीला आपण साधू महंतांची नेमकी काय भूमिका आहे ती थेट जाणून घेणार आहोत। प्रशासन शासन मिळून आम्ही आमचं काम करतोय आणि आम्ही हरित क्रांती कुंभाचा पूर्णपणे लक्ष ठेवू। आम्ही 1800 वृक्षाच्या ऐवजी महाराजांच्या संकल्पनेनुसार 18 लाख झाडे लावू आणि आम्ही ऑक्सिजन आणि प्राणवायू याचा अत्यंत काळजीपूर्वक लक्षात ठेवू आणि आम्ही सर्वांना विनंती करतो की विकासामध्ये कोणी बाधा उत्पन्न करू नये। वृक्ष लागवड केली जाते, मंत्री गिरीश महाजन उपस्थित असणार आहे आणि त्या सगळ्या अनुषंगाने गेल्या काही दिवसांपासून जो वाद होता त्या वादाच्या पार्श्वभूमीवर हरित कुंभ करण्यासाठीचा हा प्रशासनाचा प्रयत्न आहे। जोरदार तयारी केली आहे, आपणही त्याला उपस्थित आहात। बिलकुल हरित कुंभ हा प्रशासनाचा आहे। आमचे आखाडा परिषद सदस्य, आमचे पूज्य महंत हरिगिरीजी महाराज, पूज्य महंत शंकरानंद सरस्वतीजी महाराज, त्र्यंबकेश्वरजी सगळेच आखाडे सदस्य आलेले आहे आणि हा हरित कुंभ खरोखर वाखाणण्याजोगा आहे आणि हा हरित कुंभ सक्सेस होऊन राहील आणि जो महाजन साहेबांचा प्रयत्न आहे, जो प्रशासनाचा प्रयत्न आहे, त्या प्रशासनाला आमच्या सर्वांच्या शुभेच्छा, सर्वांचाच आशीर्वाद आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट भावेश बागुलसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक। तर नाशिकमध्ये पुढच्या वर्षी कुंभमेळ्याचं आयोजन केलं जाते। त्याच पार्श्वभूमीवरती नाशिकच्या तपोवन परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमींसह इतर राजकीय नेत्यांनी विरोध केला आणि त्याच पार्श्वभूमीवर आता तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोडीला विरोध केल्यानंतर दुसरीकडे हैदराबादच्या राजमुंद्रीमधून झाडं मागवण्यात आलेली आहेत। याच पार्श्वभूमीवर आता राजमुंद्रीवरून 15000 झाडं नाशिकमध्ये पोहोचली आहेत आणि आज पहिल्या टप्प्यात या 1000 झाडांची लागवड केली जाणार आहे। मंत्री गिरीश महाजन स्वतः 15000 देशी झाडं त्यांनी ती निवडलेली आहेत आणि 1000 झाडांचा पहिला टप्पा आज वृक्षारोपणासाठी सज्ज आहे।
Thank you.